बंधू अशोक करातला आज 6व्या गुन्ह्यामध्ये पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे। 5व्या गुन्ह्यातील कोठडी काल संपल्यानं त्याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं। तेव्हा न्यायालयानं खरातला न्यायालयीन कोठडी सुनावली होती। मृत्यूची भीती दाखवून महिलांवरील अत्याचार प्रकरणी खरातवरती 6वा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बंधू अशोक करातचे संबंधित शिर्डीतील निलेश जपेची ईडीकडून तब्बल 12 तास चौकशी करण्यात आली आहे। शिर्डीतील हॉटेल मरीगोल्ड आणि जपेच्या कोपरगावमधील घरी एकाच वेळी ईडीचं पथक हे दाखल झालं होतं। निलेश जपेचा अशोक खरातसोबत आर्थिक व्यवहार असल्याची माहिती आहे। खरात अनेक वेळा या हॉटेलमध्ये राहायचा। ईडीनं जपेच्या घरामधून आणि हॉटेलमधून अनेक कागदपत्र ताब्यात घेतली आहेत। नाशिकच्या टीसीएस प्रकरणामधील 4 संशयित आरोपींचा मध्यवर्ती कारागृहातून एसआयटीनं ताबा घेतलाय। कंपनीमधील एका कर्मचाऱ्याचं धर्मांतर केल्याप्रकरणी एसआयटीचं पथक हे तपास करणार आहे। न्यायालयाकडून ताब्यात घेण्यात आलेल्या 4ही जणांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। टीसीएस कंपनीतील तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन या चौघांना ताब्यात घेण्यात आलेलं असून हिंदू तरुणाचं धर्मांतर करून त्याचे फोटो, व्हिडिओ काढल्याबद्दल एसआयटी तपास करणार आहे। मुंबईच्या कुर्ला रेल्वे स्थानकामध्ये तरुणांचा जीवघेणा स्टंट करतानाचा व्हिडिओ समोर आलाय। कुर्ला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरती 2 तरुण हे स्केटबोर्डिंग करत असल्याचं एबीपी माझाच्या कॅमेरामध्ये कैद झालंय आणि त्यामुळे रेल्वे स्थानकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक तैनात असताना देखील असे प्रकार होत असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा हा उपस्थित होतोय। रेल्वे स्थानकावरती स्केटबोर्डिंग करताना ताबा सुटल्यास दुर्घटना देखील होऊ शकते। त्यामुळे अशा स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांवरती योग्य ती पावलं उचलणं हे गरजेचं आहे। धाराशिवच्या भूम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेला वाद हा अखेर सामंजस्यानं मिटलेला आहे। स्थानिक शिवप्रेमी, आंबेडकर अनुयायी आणि नागरिकांच्या चर्चेनंतर शॉपिंग कॉम्प्लेक्स लगतच दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात आली आहे। 14 मार्चपासून सुरू असलेला हा वाद अखेर सर्वानुमते मार्गी लागलेला आहे। अंतिम निर्णयानंतर पूर्वी ठेवलेले पुतळे हे पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये शांततेत हटवण्यात आले। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक बंदोबस्त हा देखील तैनात करण्यात आला होता। आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियन्सनं घरच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा निराशा केली आहे। वानखेडे स्टेडियमवरती खेळवण्यात आलेल्या साखळी सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सनं मुंबईचा 103 धावांनी दारुण पराभव केला। यंदाच्या आयपीएलमधला मुंबईचा हा 5वा पराभव ठरलाय। संजू सॅमसनच्या नाबाद शतकाच्या जोरावरती चेन्नईनं या सामन्यामध्ये मुंबईसमोर 208 धावांचं आव्हान ठेवलं होतं। संजूनं अवघ्या 54 चेंडूमध्ये 10 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 101 धावा केल्यात आणि त्यामुळे चेन्नईला 20 षटकांमध्ये 6 बाद 207 धावांची मजल मारता आली आहे। यानंतर अकिल होसेन आणि नूर अहमदच्या फिरकीसमोर मुंबईच्या फलंदाजांनी अक्षरशः लोटांगण घातलं। मुंबईचा डाव हा 104 धावांमध्ये आटोपला। होसेननं 17 धावांमध्ये 4 विकेट्स घेतल्या तर नूर अहमदनं 2 विकेट्स घेतल्या।